सकाळी सुटलो आणि आता अभ्यास करून राहिलो. सकाळी थोडंसं एडिटिंगचं काम केलेलं आहे आणि आता मिनी ब्लॉगसुद्धा टाकणार आहे आपण रोडगेचा आपल्या इंस्टाग्राम हँडलवर. आवाज ओम पोळकटचा आजचा आहे आपला ब्लॉग 5 आणि त्याच्यामध्ये मी सध्या करत आहे अभ्यास, कारण की आज आहे आपलं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि DBMSचं, आणि त्याच्यामुळे मी आता अभ्यास करत आहे. आम्ही चाललो मित्रांनो गजाननवर नाश्ता करण्यासाठी. कोलवाडकर गाडी घेऊन आलेला आहे. स्कॅन करावं लागते मित्रांनो आमच्या कॉलेजमध्ये. थँक्यू. असं स्कॅन केल्यावरच बाहेर जायला भेटते, नाही तर मग बाहेर काही जायला भेटत नाही. आपल्या घरी मेसेज जाते. मी चाललो आपल्या रूममेट सोबत बाहेर. बाहेर म्हणजे आपलं गजाननवरच. गजाननशिवाय भागतच नाही आमचं काम. म्हणून काय करता आता जावं लागते. नाही असे मोठे मोठे ट्रक आमच्या कॉलेजच्या पुढे फिरतात. लय खतरनाक रोड आहे आणि हेवी ड्रायव्हर सर्वभू कोलवाडकर आरामशीर रे बाबा. बहिणींना उडवतो का रे? भाऊ येतील ना मारायला. घे काय पाहिजे. कचोरी पार्सल. हो. नाही इथंच चटणी कडे. अरे निघाले तुम्ही आता. झालं ते आमची सुरुवात डायरेक्ट नाश्त्यापासून होते. ते गजाननवर ते विनोद भाऊ आहेत, बक्सा ठेवून राहिले. सध्याच गजाननवरून आलो आम्ही. आमरे बसू दे नाही तर चालूशी. पहिलेच तर पाय दुखून राहिले रोडकी बाल्टीच्यानं. तर आता चाललो मित्रांनो शानदार चहावर. चहा प्यायले गजाननवर. चहा काही पेलो नाही. शर्मा म्हणे शानदारवर पिऊ म्हणे. शानदार लागते म्हणे चहा. तिथं पिऊन घेऊ मग चहा, काही विषय नाही. फक्त गाडी पाहिजे फिरायला, मग कसं टेन्शनचं काम राहत नाही. आता मित्रांनो हे आहे आमचं कॉलेजचं गेट आणि तिकडे आहे गजानन आणि इकडे आहे काय रे इकडे शानदार चहा. हे बघा मित्रांनो आलो आम्ही शानदार चहावर. मित्रांनो हा चहा पेत आहे मी सध्या. ह्याचा स्वाद पाहिला पहिले, एक नंबर. जसं नाव आहे शानदार चहा तसाच हा चहा आहे. तर कॅन्टीनच्या चहामध्ये मला वाटतं पावडर वापरतात, दुधातनी पावडर वापरतात, म्हणून तो चहा बेकार लागते थोडासा. हा चहा पिल्यावर कॅन्टीनचा चहा प्या वाटत नाही, अजिबात नाही, प्यास नाही वाटत. मित्रांनो आम्ही वापस आलो सध्या हॉस्टेलवर. काही नाही आता आंघोळ करतो, मग काही नाही डबल थोडंसं रिव्हिजन मारतो आणि डायरेक्ट प्रॅक्टिकलला जातो. मग काही नाही आता अभ्यास करून राहिलो बा. थोडंसं पुस्तकातले वाचा लागते. कसं आहे काय विचारतील हे काय विचारतील काही सांगता नसते, म्हणून आता अभ्यास चालू आहे. चाललं तर मग आता काही एवढं हे नाही. भेटूया आता डायरेक्ट कॉलेजला जाताना. प्रॅक्टिकल एक्झाम आहे एक्सटर्नल, तर वायवाचं प्रिपरेशन मी सध्या करत आहे. आमचं नेमाळ्याला आहे घरी बाय घरी. हे बाय खंडवानी सांगा सांगितलं होतं की फॉर्मल शूज पाहिजे सगळ्यांना घातले. हे बाय याने घातले, कुठून लावली सोय काय मी त्यानं. पण पाय आमचं नेमाळे पा कसे घातले. मग नेमाळे काय म्हणीन रे, काय सांगले धारो करले बा 3 वाजता थंडी वाजते, पण तो सध्या गरम झालेला आहे. म्हणजे चहा घेतलेला होता ना, चहा घेतलेला आहे. आणि क्या क्या पूछते रे जयसूबाई. अरे बहुत कुछ पूछता. तर मित्रांनो आमचं झालेलं आहे सध्या. कोणतं झालं रे? DBMS
DBMSचा एक्सटर्नल प्रॅक्टिकल झालेला आहे आणि आता चाललो आम्ही रूमवर. तर आता तर काही टेन्शन नाही आम्हाला. ओके, तर आता तर काही टेन्शन नाही. आता 3च राहिले फक्त. 6 तारखेला आपण. आता उद्या कोणचं आहे? उद्या SCचं आहे म्हणते. त्याच्यात काही नाही, फक्त सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स झाली पाहिजे आमची. ते अश्युअर झाली म्हणजे झालं. तर चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता हॉस्टेलवर. झालं DBMSचं प्रॅक्टिकल आज. आता उद्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल आहे आणि 6 तारखेपर्यंत आहे. मग काही टेन्शनचं काम नाही जास्त. आणि जे आपलं आपण सध्या व्लॉग एडिट करून आलो आजचा सध्याचाच, कारण की रोज व्लॉग टाकणं म्हटल्यावर चालू राहावं लागते व्लॉगिंगमध्ये. Right. Now, purpose of bishop to b5 is you attack on knight on c6 because it is defending the pawn on e5. Like if you remove the defender, we can capture the pawn on e5, right? आता चाललो मी बाहेर, जातो काहीतरी खाऊन येतो बाहेरून आज. आणि खूप थंडी आहे शेगावमध्ये. सध्या 9 वाजलेले आहेत आणि 1 घंट्यात वापस यायचं आहे मला. बघतो पार्सल आणतो, नाही तर डायरेक्ट मग तिथंच जेवण करून घेतो. चला भेटूया बाहेर. आम्ही चाललेलो आहोत मित्रांनो बाहेर. संध्या रात्रीचे 9 वाजलेले आहेत. थंडी रे बा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे हॉटेल जेवायला जातात आमची. थंडी नंबर टेन्शन करा. काही नाही, आपले चेसच्या सरसोबत चाललो होतो. एकदम खतरनाक चेस मास्टर बनलेले आहेत. मास्टरी आणि मास्टर पण आहे. सगळं काही आहे. घेतलेला आहे आम्ही आता पार्सल आणि चाललेलो आम्ही आता हॉस्टेलवर वापस. चला तर आजचा व्लॉग 5 इथे समाप्त करूया मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.